आयुष्यामध्ये आई होणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे, पण हे सुख जे आहे ते मनापासून एन्जॉय करणं फार गरजेचं आहे, कारण हे क्षण परत आयुष्यात कधीच येत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. गरोदरपणामध्ये आपल्याला त्रासही होत असतो आणि आपल्याला हे क्षण एन्जॉय सुद्धा करायचे असते. तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की छोट्यातला छोटा क्षण सुद्धा आहे तो एन्जॉय केला पाहिजे, साठवून ठेवला पाहिजे. एक क्षण मनापासून जगायचे असतात. अगदी तुमचा त्रास सुद्धा तुम्हाला एन्जॉय करता आला पाहिजे. सगळ्यात आधी काय करायचं, पहिले 5 महिने आपले वडीलधारी लोक आपल्याला सांगतात, आजी, आई, मावशी, की पहिले 5 महिने बाहेर कुणाला सांगायचं नाहीये. तर ही गोष्ट कटाक्षाने पाळा. माहित नाही मला त्याच्या पाठीमागचं रिझन, पण हो, मी बऱ्याच जणांचं पाहिलंय की जे लोक फार लवकर रिव्हील करतात त्याच्यानंतर त्यांना ते बाळ एकतर त्यांच्यापासून दूर जातं किंवा काही. ठीक आहे, आपल्याला त्याच्यावरती चर्चा करायची नाहीये, निगेटिव्हिटी आपल्याला पसरवायची नाहीये. त्याच्यामुळे मी एवढंच सांगेल की पहिले 5 महिने खरोखर कुणालाच सांगू नका, फक्त तुमच्या जवळ ठेवा ही बातमी. शरीरामध्ये दर महिन्याला काही ना काहीतरी बदल होतो. पोट वाढतं, शरीरामध्ये वेगवेगळे चेंजेस होतात, तुमचे मूड चेंज होतात, तुमचा चेहरा बदलतो, तुमचा स्वभाव सुद्धा बदलतो. तर हे सगळे क्षण कॅमेरामध्ये कैद करून ठेवा. तुमचं वाढलेलं पोट असेल, बदललेलं शरीर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी कॅमेरामध्ये कैद करून ठेवा. फक्त ते सोशल मीडियावरती अजिबात टाकू नका. जेव्हा तुमची डिलिव्हरी होईल, बाळ येईल, त्याच्यानंतर तुम्ही हाऊस म्हणून टाकू शकता. पण आज माझ्या पोटामध्ये बाळाने किक दिली किंवा माझं पोट आता एवढं झालंय, 2 महिन्याचं एवढं पोट दिसतंय, 7व्या महिन्याचं एवढं पोट दिसतंय किंवा, तर ह्या गोष्टी कृपा करून अजिबात सोशल मीडियावरती टाकू नका. दर महिन्याला होणारा जो बदल आहे तो छानपैकी एन्जॉय करा, तो कॅमेरामध्ये कैद करा, पण सोशल मीडियावरती टाकू नका. नंबर 3, तुमची प्रेग्नन्सी टेस्टची जी किट आहे ती किट, परत तुम्ही घेतलेला नवीन ड्रेस असेल किंवा पहिली सोनोग्राफीचा फोटो फ्रेम असेल, तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, तर त्या बॉक्समध्ये ठेवा. कारण ही खूप गोड मेमरी आहे आणि ही पुन्हा आपल्याला अनुभवायला नाही मिळणार. आपली मुलं मोठी होतील, त्यांच्या जगात वावरतील, तर ह्या ज्या गोड आठवणी आहेत ना, त्याचं आपल्याला मनापासून समाधान देणार आहेत. त्याच्यामुळे टेस्ट माझ्याकडे तर अजून पण आहे की जी टेस्ट केलेली आहे त्याचं किट, बाळाची नाळ, सोनोग्राफीचे फोटो, हे सगळं माझ्याकडे एका बॉक्समध्ये आहे. तर तुम्ही सुद्धा हे एक छान मेमरी आहे, त्याच्यामुळे ही छान स्टोअर करून ठेवा. आपलं शरीर आपल्याला गाईड करत असतं की आता आपण काय केलं पाहिजे. जसं की जर तुम्हाला आता झोप येते तर तुम्ही झोपलंच पाहिजे. जर तुम्हाला आता फिरावंसं वाटतंय तर तुम्ही फिरलं पाहिजे. जर तुम्हाला आता भूक जाणवते तर तुम्ही जेवलंच पाहिजे. झोपेचं प्रमाण खूप जास्त होतंय, मग आता नको झोपायला असं जर वाटत असेल तर नाही, तुमच्या शरीराला झोपेची गरज आहे म्हणून तुम्हाला झोप येते. त्यामुळे ही गोष्ट अजिबात नाही टाळायची. झोप येते तर बिंदास्त झोपा. तुम्हाला काही वेळा सकाळची पण झोप येईल, तुम्ही उठलाय आणि 9-10 वाजताच तुम्हाला नाश्ता केले की झोप येईल, तर शरीर खूप थकतं. कारण हे बाळ वाढवण्यासाठी ना आपलं शरीर खूप मोठी ताकद लावतं. त्यामुळे थकवा हा येतो आणि थकवा ही आल्यानंतर झोप ही येणारच. त्यामुळे ती नाही टाळायची. जेवढं तुम्हाला झोपावंसं वाटतं तेवढं तुम्ही झोपू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला फिरावंसं वाटलं तर फिरा. जर तुम्हाला शरीर सांगतंय की व्यायाम करायची गरज आहे तरच व्यायाम करा. पण व्यायाम केल्यानंतर तुमची एनर्जी ड्रॉप होतीये, तुम्हाला थकवा येतं, तुम्हाला डिहायड्रेशन जाणवतंय, तर व्यायाम करू नका. त्याची काही सक्ती नाहीये. जर तुमचं शरीर सांगते की आता मला हे काम झेपतच नाहीये, मी हे घरातली कामं असतात, जसं की धुणं, भांडी, स्वयंपाक वगैरे, उभा राहून कामं असतात, तर ही सगळी कामं तुमच्या शरीराला झेपतच नाहीये, तर शरीरावरती जबरदस्ती करू नका. सासर घरी असतात, लोक खूप असतात, सगळ्यांच्याच घरचे समजून घेतात असं नाहीये. सरळ माहेर गाठा. अशा परिस्थितीमध्ये सरळ माहेरी जावा आणि छान निवांत शरीर जसं तुम्हाला गाईड करते तशा पद्धतीने स्वतः गाठे. नंबर 4, गरोदरपणामध्ये आपली स्किन आणि आपली हेअर, आपले केस, यांची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. तर याच्यासाठी काय करायचं सांगते. चपचपीत केसाची चंपी करायची कंटिन्यू आणि छान असे वरती केस बांधायचे, जसे मी आत्ता बांधलेले आहेत तसे, किंवा आंबाडा बांधू शकता किंवा एक वेणी घालू शकता. हे तुम्हाला करायचंय. अंगाला कुठलंही उठणं, कुठलीही क्रीम किंवा कुठलंही स्किन केअर रुटीन
हे सिरम ते सिरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन काही करायचं नाहीये. फक्त तेलानं मालिश करायची, दुसऱ्या दिवशी आंघोळ करायची, बस. इतकंच डेलीचं तुमचं रुटीन असलं पाहिजे. केसांना तेल छान महाभृंगराज सारखे जे तेल असतात, बरेचसे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत, तेल आहेत, ते छान केसाला चंपी करायची, याने केस बांधायचे. याने काय होतं, आपलं डोकं पण शांत राहतं. उष्णता जी असते डोक्याला पण आपल्याला जाणवत असते, तर ती सुद्धा थंडावली जाते. डोकं शांत राहिल्यामुळे डोकेदुखी तर होतच नाही, प्लस छान झोप लागते. तळव्यांना रोज रात्री झोपताना पायाच्या तळव्यांना, हाताच्या तळव्यांना तेल लावायचं. याने सुद्धा आपल्या शरीरातला दाह कमी होतो. तर याने सुद्धा खूप रिलॅक्स वाटतं. पायांना मध्येच क्रॅम्प येतात, गोळे येतात, तर ह्यासारखे त्रास होत नाहीत. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेताना ह्या गोष्टी कटाक्षानं करा की कुठलंही स्किन केअर प्रोडक्ट वापरायचं नाहीये किंवा कुठलंही स्किन केअर रुटीन फॉलो करायचं नाहीये. केसाला छान चंपी करायची, मस्त बांधून ठेवायचे, कारण याने केस छान मजबूत राहतात. डिलिव्हरी नंतर जी केस गळती होते ती होत नाही. नंबर 5, तुम्ही आयुष्यभर प्रेग्नेन्सी गाऊन घालून फिरणार आहात का? नाही. प्रेग्नेन्सीचे इतके छान छान क्यूट ड्रेस आलेले असतात, ते घालून फिरू शकताय का? तर नाही. मग आत्ता चान्स मिस करायचा नाही. ती जी लोकल पारंपरिक पद्धतीने जी मॅक्सी गाऊन आहे, जे लोक घालतात, जे बायका घालतात, तर ती पूर्णपणे फेकून द्या. तिला अजिबात वापरू नका. मार्केटमध्ये, बाजारामध्ये ऑनलाईन शॉपिंग करणार असाल तर याच्यामध्ये खूप सुंदर असे गाऊनचे प्रकार येतात. शॉर्ट्स असतात, बॉडीकॉन टाईपचे कपडे असतात. तर हे सगळे ज्याच्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, हे सगळे कपडे घालून बघा. तुम्ही म्हणाल की तर श्वास घ्यायला येत नाहीये, जेवायला येत नाहीये, की फॅशनचं काय सांगते, पण हे दिवस परत नाहीये. त्याच्यामुळे आत्ताच हाऊस करून घ्या. नंबर 6, पुस्तकं जरूर वाचा, पण खूप जास्त इमोशनल, रडवे किंवा खूप जास्त इमोशनल करणारे अशी पुस्तकं नाही वाचायचे. त्याचबरोबर रहस्यमय कथा, मर्डरच्या, भयकथा, याही गोष्टी नाही वाचायच्या. तर पुस्तकं वाचताना तुम्हाला इन्स्पिरेशनलच असल्या पाहिजेत अशा पण गोष्टी नाही वाचायच्या. तर तुम्हाला जे आवडेल, वाचताना तुम्हाला छान फील झालंय अशीच कादंबरी वाचायची, अशीच पुस्तकं वाचायची. पण कुठलंही रहस्यमय, मर्डर मिस्ट्री, भूताच्या गोष्टी, अशी पुस्तकं नाही वाचायची. किंवा खूप जास्त इमोशनल करतात, खूप जास्त रडवतात, अशी ही पुस्तकं वाचायची नाहीत. पुस्तकं वाचायची, पण तीच वाचायची ज्यांना तुमच्या मनाला आनंद मिळेल, तुम्हाला छान फील होईल. कारण तुम्ही खुश राहिलात तर बाळ छान वाढलं जातं. पण जर पुस्तकांमुळे जर का तुमचे इमोशन बाहेर पडत असतील, तर त्याचा इम्पॅक्ट हा बाळावरती होतोच. नंबर 7, टीव्ही, मोबाईल पाहताना वेब सिरीज असतील, पिक्चर असतील, तर हे सुद्धा खूप डार्क असे पाहिजे नाहीत. टीव्ही सिरियल पहिले बंद करायचे. तुमची कितीही फेवरेट टीव्ही सिरियल असली तरी ती पाहायची नाहीये, कारण त्याच्यात सुद्धा त्या मेंटॅलिटीला ना पुश केलं जातं. तुम्हाला मध्ये चिड येते की ही अशी का वागते, तिने असं का केलं, बाबा आजचा प्रोमोज असा होता. तुम्ही त्या लूपमध्ये अडकता आणि त्याचा सुद्धा इम्पॅक्ट तुमच्या मूडवरती होतो. मग तुमचे मूड स्विंग झाले की मग पुन्हा तुमच्या सगळ्याच म्हणजे झोपेवरती पण परिणाम होतो, तुमच्या खाण्यापिण्यावरती पण परिणाम होतो. तर ह्या सगळ्यांचा परिणाम होऊ नये म्हणून हे जे सिरियल असतात, मला स्वतःलाच कधी आवडत नाही, मी कुठलंही सिरियल पाहत नाही, तर ते अजिबातच पाहू नका. आणि वेब सिरीज ज्या असतात त्या छान फॅमिलियर, फनी अशा गोष्टी पहा. रील्स स्क्रोल करताना सुद्धा तुम्हाला एखादं फनी रील असेल तरच पहा. बाळाशी रिलेटेड किंवा प्रेग्नन्सीशी रिलेटेड ह्या पण गोष्टी फार पाहू नका, कारण सगळेच इन्फ्लुएन्सर तुम्हाला चांगलंच सांगतील, बरोबरच सांगतील असं नाहीये. तर तेच बघून बघून आपला मेंदू तिथे अडकून राहतो आणि थकतो. तर ते आपल्याला नको, आपल्याला एन्जॉय करायचंय. तर एन्जॉय करायचंय तर मग छान फणी मस्त असा कंटेंट पाहायचा. आता प्रेग्नन्सीमध्ये कधी तुम्हाला लग्नाला जावं लागतं, कुणाच्या तरी फंक्शनला जावं लागतं किंवा सहज तुम्ही फिरायला पण जाता. तर अशा वेळेस कटाक्षानं सांगते की तुमच्या ब्लॅडरवरती खूप ताण येतो, युरिन ब्लॅडरवरती. तर अशा वेळेस तुम्हाला युरिनचा कुठलाही त्रास होऊ नये, कारण सगळीकडे आपल्याकडे इंडियामध्ये टॉयलेटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे लेडीजसाठी. तर त्याच्यामुळे मी सांगेन, सजेस्ट करेन की अडल्ट डायपर वापरा, याने तुम्हाला एकदम सेफ वाटेल. दुसरी गोष्ट की एक लिंबू आणि एक इलेक्ट्रोड पावडर ही तुमच्या जवळ ठेवा, कारण जर तुम्हाला थकवा आला, चक्कर आली,
तर हे तुम्हाला इमिजिएटली पिता येईल. तुमच्याजवळ अवेलेबल असल्यामुळे कुठे शोधाशोध होणार नाही. त्याच्यामुळे तुमचा हा थकवा किंवा होणारा त्रास जो आहे तो कंट्रोलमध्ये येईल. एखादं फळ, कुठलंही एक फळ स्वतः जवळ ठेवा. बाहेर जाताना तुम्ही हॉटेलमधलं खाणार असाल किंवा काय, तर तुम्ही जेवायला जर बाहेर जाताय तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. अशा वेळेस एक लिंबू आणि इलेक्ट्रोल पावडर हे जवळ ठेवलं तरी सफिशियंट आहे. किंवा एखाद्या फंक्शनला चाललात, मूवीला चाललात, तर अशा वेळेस स्वतःजवळ स्वतःचं खाणं आवर्जून ठेवा. नंबर 9, शक्यतो प्रवास टाळाच, पण त्यातूनही जर तुम्हाला प्रवास करण्याची वेळ आलीच तर कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू नका. ट्रेन असेल, बस असेल, अशा कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टने तुम्ही प्रवास करू नका. कारण ही सिच्युएशन खूप नाजूक असते आणि याच्यात रिस्क घेणं फार अवघड आहे. त्यामुळे एक तर प्रायव्हेट गाडी करा. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर 4 व्हीलरनीच फिरा. 2 व्हीलरचा सुद्धा वापर करू नका. तर याने काय होईल की जे धोके आहेत ते होणार नाहीये. तुम्हाला प्रिकॉशन म्हणून ह्या गोष्टी करायच्या. सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं, भरपूर पाणी प्या. वॉटर इनटेक खूप जास्त घ्या आणि मनसोक्त खावा. जे तुम्हाला आवडतं ते खावा. आंबा खाऊ वाटतोय खावा, पपई खाऊ वाटते खावा. फक्त ह्याचं प्रमाण थोडंसं ठेवायचं, खूप जास्त नाही खायचं. खाण्यापिण्यानं काही होत नाहीये. मी सगळं खाल्लेलं आहे, सगळं. त्यामुळे मी माझ्यावरनं सांगते की मला कुठल्याही गोष्टीचा त्रास झालेला नाहीये. खाण्यापिण्यानं काही नाही होते. फक्त कोल्ड्रिंक्स, जंक फूड्स ह्या गोष्टी टाळायच्या. मटण वगैरे अशा गोष्टी टाळायच्या. याच्यामध्ये मासे, चिकन तुम्ही खाऊ शकता, पण महिन्यातून एकदा खाऊ शकता. तुम्हाला हॉटेलचं खाऊ वाटतं, खाऊ शकता, पण महिन्यातून एकदा खाऊ शकता. रोज रोज किंवा आठवड्यातनं 4 वेळा असं नाही करायचं. मनसोक्त खावा, स्वतःला जपून खावा. तुमचा बॉडी, शेवटी तुमची बॉडी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्हाला काय नकोय आणि काय हवंय, त्याप्रमाणे स्वतःला जपा. तर ही प्रेग्नन्सी तुमची छान मस्त एन्जॉय करा, कारण हे दिवस परत नाहीत. चला तर मंडळी, आपण पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.